महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रकल्प येत आहेत. उदाहरणार्थ नव्या मुंबईमध्ये विमानतळाचा प्रकल्प असेल, जैतापूरचा अणुऊर्जेचा प्रकल्प असेल, लवासाचा प्रकल्प असेल, विदर्भामधले अनेक वीज प्रकल्प आहेत. या प्रकल्पांना वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक माणसं विरोध करतायत आणि पर्यावरणाचं नुकसान होईल, आम्हाला पुनर्वसन आमचं नीट होणार नाही, अशी वेगवेगळी कारणं दिली जात आहेत. तुमची या सगळ्याबद्दल काय भूमिका आहे? आपण जैतापूरपासून सुरुवात करूया. असं आहे की कुठलाही प्रकल्प येत असेल आणि तो महाराष्ट्राच्या देशाच्या हिताचा असेल तर डेव्हलपमेंटच्या विकासाच्या प्रक्रियेला विरोध करता कामा नये. पण हे करत असताना पुनर्वसन या गोष्टीला अत्यंत महत्त्व दिलं पाहिजे. कारण त्याच्यात ज्याची जमीन जाते, जसं घर जातं, त्याला पुन्हा एकदा उभा केला पाहिजे आणि नीट उभा केला पाहिजे. खूप जर त्याच्यात कमतरता येते, त्यामुळे लोक अस्वस्थ होतात आणि ती लोकांची अस्वस्थता काही चुकीची नाही. म्हणून पुनर्वसन, त्याला उत्तम प्रकारची किंमत देणं, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत मदत केलीच पाहिजे, त्याच्यात तडजोड नाही. ती केल्याच्या नंतर तो प्रकल्प फायद्याचा असेल तो करायचा का नाही. आज महाराष्ट्राच्या समोर समस्या काय आहेत? आता तिथली वीज, मी राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्राची गरज भागून आम्ही दर दिवसाला शेजारच्या राज्यांना वीज विकत होतो. दुर्दैवानं एनरॉनची कॉन्ट्रोवर्सी झाल्याच्या नंतर गुंतवणूक विजेच्या क्षेत्रात कमी झाली आणि आज महाराष्ट्रात 4-5 हजार मेगावॅट वीज कमी पडते. भार नियमन हा महाराष्ट्रात परवलीचा शब्द झाला आहे. मग वीज प्रकल्प काढायचा असेल तो काय हवेत बांधता येणार नाही, त्याला जागा द्यावी लागेल. मला स्वतःला प्रामाणिकपणानं वाटतं की त्यांचे रास्त प्रश्न असतील ते सोडवले पाहिजे, पण वीज ही महाराष्ट्रात तयार झालीच पाहिजे. वीज जर महाराष्ट्रात तयार झाली नाही तर महाराष्ट्रात नवीन गुंतवणूक येणार नाही, कारखानदारी होणार नाही, हाताला काम मिळणार नाही. महाराष्ट्रात पूर्वी गुंतवणूक यायची त्याचं मुख्य कारण इथं वीज भरपूर होती. आज महाराष्ट्रात नवीन कारखानदारी टाकायला लोक येत नाहीत कारण वीज नाही आहे. म्हणून हे आपल्याला दुरुस्त केलंच पाहिजे. आणि याच्यामध्ये पर्यावरणाच्या संबंधीचे रास्त प्रश्न असतील ते लक्षात घेतले पाहिजेत. पण पर्यावरणाच्या नावानं कुठली डेव्हलपमेंटची प्रक्रिया ही थांबवता कामा नये. पर्यावरण आणि विकास यांचा संघर्ष होता कामा नये. विकासही हवा आहे आणि पर्यावरणही हवे आणि म्हणून त्याच्यात बॅलन्स साधण्याच्या संबंधीची भूमिका ही घेण्याची गरज आहे. पवार साहेब, मला इथे एक विचारायचं आहे की जिथे जिथे प्रकल्प होत आहेत तिथे लोकांना विश्वास वाटत नाहीये. असं कुठे झालंय का की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे नेते राहिले नाहीत जे लोकांना समजावू शकतील? जैतापूरला लोकांचे जे आक्षेप आहेत त्याला सरकार नीट उत्तर देऊ शकत नाही असा रिपोर्ट आज TISSने दिलेला आहे. इतर ठिकाणी तेच होत आहे. काय झालंय? म्हणजे राजकीय नेतृत्व महाराष्ट्राचं आणि लोक यांच्यात दरी निर्माण झाली आहे का? संवाद तुटलाय का? मला असं वाटतं की हे हल्ली अतिशय आक्रमकपणाने वेगवेगळे अहवाल देण्याच्या संबंधीची स्पर्धा झालेली आहे आणि त्या स्पर्धेचं सूत्र हे आहे की ठीक चाललेलं नाही, पर्यावरणाचं नुकसान होत आहे. म्हणजे दाभोळ पॉवर कंपनीच्या बाबतीत सुद्धा त्यावेळेला मला आठवत आहे, मी सांगत होतो की ही वीज पाहिजे. एनरॉन कंपनी आली होती त्यावेळी हेच सांगण्यात आलं होतं, आंबा संपेल, काजू संपेल, समुद्राची मासेमारी संपेल, कोकण उद्ध्वस्त होईल. काही झालं नाही. या उलट त्याचा फायदा झाला. आज 1819 मेगावॅट वीज ही मिळाली नसेल तर महाराष्ट्रात आणखीन अंधारात राहावं लागलं असतं. आणि त्या परिसरामधली कारखाना व्यवसाय बघा, त्या सगळ्या व्यवसायात एक प्रकारची उन्नती झालेली, लोकांना रोजगार मिळाला. पण एक प्रचार केला जातो, त्यावेळेला इथपर्यंत प्रचार केला गेला की आता काही राहणारच नाही, फार अरबी समुद्रात बुडवल्याशिवाय गत्यंतर नाही, इथपर्यंत टोकाची भूमिका घेतली गेली. पण नंतर सगळ्यांच्या लक्षात आलं याच्यात काही तथ्य नाही. आज अतिशय त्यावेळेला आणखीन असं सांगण्यात आलं होतं की हा प्रकल्प झाला तर महाराष्ट्र विद्युत मंडळाची जी विद्युत निर्मिती ती थांबवावी लागेल स्वस्तातली आणि हीच फक्त घ्यावी लागेल. आज आपण असं बघतो ही घेतोय, ही 100% घेण्याचा प्रयत्न करतोय, आणखीन कमतरता आहे. त्यावेळेला तज्ज्ञांचा रिपोर्ट होता की वीज कमी आहे महाराष्ट्राला जर आपण नाही काळजी घेतली तर. पण दुसऱ्या बाजूने त्याच वेळेला काही तज्ज्ञांनी, पर्यावरणवाद्यांनी एक वेगळं वातावरण तयार केलं आणि त्याला मीडियाने प्रचंड प्रसिद्धी दिली. मला खूप वेळेला काळजी वाटते की आमचे तज्ज्ञ वास्तवतेच्यापासून बाजूला जातात आणि काही प्रश्न मांडतात आणि त्याला प्रसिद्धी मिळते आणि त्या प्रसिद्धीतून एक लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण केला जातो. तो दूर करता करता राज्यकर्त्यांना नाकेनऊ येतं. सुदैवानं आता जैतापूरचाच प्रकल्पाच्या बाबतीत या मुख्यमंत्र्यांना या विषयाचं ज्ञान चांगलं आहे. त्या खात्याचे जे मंत्री होते ते स्वतः त्यांच्याशी बोलतायत आणि बोलणार आहेत. मला विश्वास आहे दोन्ही बाजूनी
म्हणजे समजून घ्यायचं या भूमिकेने जर बसलं तर मार्ग निघेल. पण पहिल्या दिवसापासून तुम्ही म्हणता ते मी स्वीकारणार नाही हे घेऊनच जर मी बसलो तुमच्यासमोर, तर मग तुम्ही म्हणता तसं समजून सांगण्याची कुवत नसलेले कुवत असलेले लोक नाहीच या निष्कर्षाची यावं लागेल. अनेक शहाणी माणसं ज्यावेळेस म्हणतात, अगदी जजेसच्या पदावर बसलेले लोक सुद्धा ज्यावेळेस काही अशा प्रकारची भयानक स्टेटमेंट करतात, त्यावेळेस काय बोलायचं त्याच्या संबंधीचं. काळजी एकच वाटते की भविष्य महाराष्ट्राचं भवितव्य हे अडचणीत येईल. मी नेहमी म्हणतो की आमची गुजरातची पूर्वी नेहमी स्पर्धा असायची डेव्हलपमेंटच्या संबंधी, तिथल्या मुख्यमंत्र्यांची नीती की आपण कोण पुढे जातोय. आता आम्हाला असं दिसतं की हे सगळे चित्र एकतर्फी आहे. बाकीचे आजूबाजूचे लोक पुढे चाललेले आहेत, आम्ही मात्र आहोत तिथंच आहोत की आम्ही मागं पडायला लागलेलो आहोत. आणि म्हणून महाराष्ट्राचं भविष्य आणि भवितव्य या दोन गोष्टी जर उज्ज्वल करायच्या असतील तर डेव्हलपमेंटची प्रोसेस ही गतिमान असलीच पाहिजे. ती डेव्हलपमेंटची प्रोसेस गतिमान ठेवण्याच्यासाठी लोकांच्या मनातले जे संभ्रम असतील ते दूर करायलाच पाहिजेत. आणि ते दूर करत असताना त्यांना विश्वासात घ्यावं लागेल. पण विश्वास देत असताना विश्वासानं दुसऱ्या बाजूने सुद्धा समजून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. विरोधासाठी विरोध करता कामा नये. मला इथे एक विचारायचं आहे, मुख्यमंत्री जैतापूरबद्दल बोलतायत. जैतापूर हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने खूप महत्वाचा प्रकल्प आहे. तुम्ही स्वतः जैतापूरला जाऊन तिथल्या लोकांशी विरोधकांशी बोलणार आहात का? कारण तुम्ही बोलण्याचा एक वेगळा अर्थ होतो. तुम्ही सगळ्यात अनुभवी महाराष्ट्राचे नेते आहात, तुम्ही याच्यामध्ये इंटरव्ह्यू करणार आहात का? कारण याचा परिणाम विकासावर होईल असं दिसतंय. असं आहे की राज्याच्या सगळ्या प्रशासन बाकीच्या सगळ्या गोष्टीपासून मी हल्ली दूर राहतो. एक तर माझं कामाचं क्षेत्र वेगळं आहे. राज्यामध्ये लिडरशिप ही एकच, प्रशासनाची ही एकच असली पाहिजे. उद्या राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं की इथं म्हणजे आपल्याला चर्चा करायची, तुम्ही या, आनंदाने मी येईन. पण मी होऊन याच्यामध्ये राज्याच्या कुठल्या प्रश्नात पडत नाही. विचारलं तर सल्ला देतो, मत विचारलं तर मत सांगतो, पण मी माझं मत किंवा हे कोणाला लावत नाही. पण मला खात्री आहे की सध्याचा जो नवा सेटअप आहे हा सेटअप पुन्हा एकदा राज्याची घडी योग्य रस्त्यावर बसवेल. तशी दृष्टी आणि कुवत सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्याच आहे. मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आणि तुम्ही उत्तर द्यावं अशी माझी इच्छा आहे. कारण अनेकांना तुम्ही बोलायला हवं यावर. तो म्हणजे लवासाचा मुद्दा आणि त्यावर तुम्ही बोलायला पाहिजे. लवासाची शहराची जी कल्पना आहे, हिल सिटीची कल्पना, ही तुमची स्वतःची आहे असं तुम्ही नुकतंच एका पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे. कुठे अडचण आली आहे, तुम्हाला काय दिसतंय, यातून मार्ग निघू शकतो का? कारण 3000 कोटीची गुंतवणूक झाली आहे, ही राज्याबाहेर जाण्याचा किंवा इतरत्र कुठे जाण्याचा धोका आहे का? साधी सरळ गोष्ट आहे. माझ्या मनात एक गोष्ट अस्वस्थ करत होती की स्वातंत्र्याच्या नंतर या भारतामध्ये एक सुद्धा हिल स्टेशन भारतीयांनी केलं नाही. प्रत्येक हिल स्टेशन हे ब्रिटिशांनी केलं. हे आम्हाला काय भारतीयांच्यात होत नाही का? आता काही आरोप करण्यात आले की तुमचे जावईच त्याच्यामध्ये होते. ही गोष्ट खरी आहे की माझ्या जावयांचा व्यवसाय स्टॉक मार्केटमध्ये ते शेअर्स खरेदी करतात, विकतात. त्याच्यात शेअर्स त्यांच्याकडे होते. ते 6 वर्षापूर्वी त्यांनी शेअर्स विकले. त्यांचा एकही शेअर नाही, माझा नाही किंवा माझ्या कुटुंबियांचा नाही. पण मला महाराष्ट्रात काही घडतं याचा आनंद आहे. आता मध्ये टीका केली की मुख्यमंत्री शरद पवार लगुतीचे गेले. कुठेही महाराष्ट्राच्या भाषेचा प्रकल्प असेल तर तिथं माझा जाण्याचा प्रयत्न असतो. तुम्ही असं म्हणताय लवासातून रोजगार निर्माण होईल, मोठी इन्व्हेस्टमेंटही तिथे झाली आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. यातून मार्ग कसा काढायचा? कारण तुमच्याच सरकारमधल्या पर्यावरण खात्याने आता नोटिसा दिलेल्या आहेत. पर्यावरणाच्या नियमाचं उल्लंघन झालंय का आम्ही तपासून पाहू असं महाराष्ट्र सरकार म्हणतंय. मार्ग कसा काढायचा यातून? असं म्हणून त्याच्यात पर्यावरणाच्या संबंधी काही उल्लंघन झालं असेल, कुठे चुका झाली असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. ज्या वेळेला असे मोठे मोठे प्रकल्प होतात त्याच्यात कुठं ना कुठं काहीतरी एखादी चूक होती असते. असं झाली का नाही मला माहिती नाही, पण झाली असेल तर त्याच्यासाठी ती दुरुस्त केली पाहिजे. एखाद दुसरं काहीतरी माणसाला रोग झाला की ते ऑपरेशन तिथं आपल्याला त्या परिसरात करता येतं, माणूस मरून द्यायचा नसतो. तर तसं इथं काही जर घडलेलं असेल, बसा, समजून घ्या, डेव्हलपर्सना बोलवा, त्यांच्यामार्फत प्रश्न सोडून घ्यायचा प्रयत्न करा. पर्यावरणाचे नियम जर तुटले असतील किंवा तोडले असतील तर त्यांना दंड आकारून हा प्रकल्प पुढे चालू ठेवला पाहिजे. असंच काही नाही. त्याला दंड म्हणजे उद्या झाड तोडलं असेल, आजच कोर्टाने सांगितलं एक झाड तोडलं तर 3 लावा, तर तसं करता येईल ना. त्याला काही नुसतं दंडच नाही. दंड करायचा असेल दंड करा, पण दंड हे उत्तर नाही. हे
आणखीन कसं दुरुस्त करायचं ते बघितलं पाहिजे. मला शेवटी यायचं जरा राष्ट्रीय समस्यांकडे 2च प्रश्न विचारणार आहे. सध्या जे 2G स्पेक्ट्रमचं सगळी चर्चा चालू आहे, घोटाळे देशामध्ये चाललेले आहे, यातून राजकीय अस्थिरता निर्माण होईल असं काही लोक म्हणतायत. कदाचित मध्यावधी निवडणुकांना सुद्धा सामोरं जावं लागेल असंही म्हणतायत. याबाबत तुमचं विश्लेषण काय? असं पहिल्यांदा ही मॅटर आता कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या नियंत्रणाखाली इन्व्हेस्टिगेशनमध्ये, मी केंद्र सरकारचा प्रतिनिधी आहे, त्यामुळे इन्व्हेस्टिगेशनच्या प्रोसेसमध्ये मी भाष्य करणं योग्य नाही. प्रश्न असा आहे की त्याच्यात इन्व्हेस्टिगेशनमधून सत्य बाहेर येईल. त्याच्यात कुठे चुका कुणी केलेली असेल तर त्याच्या संबंधी सुप्रीम कोर्टच सुपरवाईज असल्यामुळे कुणाची सुटका होणार नाही. आणि ती एकदा प्रोसेस सुरू झाली तर निवडणुका येण्याचं काही कारण नाही. ही गोष्ट खरी आहे की पार्लमेंट या प्रश्नाच्या संबंधी चालू शकलं नाही. आम्हा सगळ्यांनाच त्याच्याबद्दल अस्वस्थता आहे. अडचण एकच होती, काही लोक म्हणत होते की जॉईंट पार्लमेंटरी कमिटी, जेव्हा काही लोकांचं म्हणणं आहे की पार्लमेंटची अकाउंट्स कमिटी ऑलरेडी आहे, त्याचं प्रमुखपद अपोजिशन कराय, एकाच विषयाकडे पार्लमेंटच्या 2 कमिट्या कसं काम करणार, त्याच्यातून हे प्रश्न केले होता. पण काल सुप्रीम कोर्टाने काही निर्णय घेतल्याच्या नंतर मला असं वाटतं की हे बाकीचे पार्लमेंटचे मधले संसदीय वाद आता बाजूला होतील आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या गाईडलाईननुसार इन्व्हेस्टिगेशन करून सत्य बाहेर येईल. त्यामुळं त्याच्यातून काहीतरी हे होणार नाही. पण एकच आहे की हे वातावरण बदललं पाहिजे, इन्व्हेस्टमेंटचं, गुंतवणुकीचं वातावरण केलं पाहिजे. नाही तर हे सगळीकडे एक अशा प्रकारचं भीतीचं किंवा चिंतेचं असं वातावरण होणं हे चांगलं नाही देशाच्या दृष्टीनं. आणि मला खात्री आहे की डॉक्टर मनमोहन सिंगांच्यासारखा स्वच्छ आणि अर्थव्यवस्थेच्या संबंधी जाणकार असा प्रधानमंत्री असल्याच्या नंतर हे चित्र बदलेल. मध्यावधी निवडणुकांची भीती तुम्हाला वाटत नाही? आता इमिजिएट वाटत नाही. पवार साहेब, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू.